विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो. बिलकुल असंच आहे. नाही, पण शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी विधान केलं की मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, पण त्या दिशेने वाटचाल आहे. तर काय यात सगळा मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातोय? राजकारणच केलं जात आहे ना. माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बंगल्यावर गेलं पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, असं काही खोटं बोलतात. मग आता करा म्हणा. आता सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या. वारंवार आमची भूमिका काय, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, त्यामुळे आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे. असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ते आहे नाही आहे, तब्येत कशी विचारलं पाहिजे ना. असं मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? गाडी जाऊ दे. पाहतोय अंबादास दानवे या ठिकाणी बोलत होते. ठाकरे सेनेनं वारंवार आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. हे आंदोलन जे आता होत आहे त्यामागे राजकारण आहे. रमेश केरे पाटील जे या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत ते भाजपचा माणूस आहे असा आरोपच अंबादास दानवे यांनी केलेला आहे. खरं तर सातत्यानं ठाकरे सेनेकडून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. आम्ही सत्तेत नाही आहोत, आरक्षणाबाबत आत्ता भूमिका स्पष्ट करण्याची गरज सरकारकडून आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी या अशा आंदोलनामागे अशा प्रकारे धडक देण्यामागे राजकारण आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आता सध्या अंबादास दानवे हे मातोश्री बाहेर जे मराठा समाज बांधव आंदोलन करत होते त्यांच्याशी संवाद साधतायत. आरक्षणाबाबत सरकारनंच भूमिका घ्यायची आहे, सरकारनंच भूमिका स्पष्ट करायची आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. कालही मराठा समाज बांधव हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले होते, मात्र भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आजही काही मराठा आंदोलक हे मातोश्री बाहेर आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि आता अंबादास दानवे हे या आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधताना आपण पाहिलेला आहे. खरं तर ठाकरे सेनेनं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सभागृहात मुद्दा मांडण्यात आलेला होता त्यावेळेला सुद्धा आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आता मात्र सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. आपण पाहतो आहोत मातोश्री बाहेरचे मराठा आंदोलक इथे मोठ्या संख्येने जमलेले होते. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी सुरू होती. तर या आंदोलकांशी आता संवाद अंबादास दानवे यांनी साधलेला आहे. या सगळ्या आंदोलनांमागे अशा प्रकारे धडकण्यामागे हे राजकारण आहे असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आता सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे. केरे पाटील हा भाजपचा माणूस आहे असं म्हणत या आंदोलनामागे भाजपची फूस असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आपण मातोश्री बाहेरची पाहतोय. आता मराठा आंदोलकांची भेट उद्धव ठाकरेंसोबत होतीये किंवा नाही, काय नेमकं होत आहे याकडे लक्ष. असं मी म्हटलेलं नाही, मी असं